सांगलीच्या मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी आणि विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले। मात्र प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची असलेली मूलभूत सुविधा म्हणजे सार्वजनिक शौचालय आजही दुर्लक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या शौचालयाला कुलूप असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। शौचालय बंद असल्याने सांडपाणी बाहेर वाहत असून संपूर्ण एसटी स्टँड परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं तसेच स्थानकातील कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। महिला प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांची अक्षरशः गैरसोय होत आहे। स्थानकासाठी कोट्यावधींचा खर्च झाला, पण शौचालयाला कुलूप आणि देखभालीसाठी आवश्यक तेवढाही खर्च झालेला दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली। ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नगरसेवक अशोक मासाळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एसटी स्थानक प्रशासनाला जाब विचारला। त्यावेळी प्रशासनाने महानगरपालिकेशी आवश्यक पत्रव्यवहार झाल्याचं सांगत समस्या लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन दिलं। दरम्यान या शौचालयाचा वापर दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी करत असल्याने सांडपाण्याच्या टाकीचा किमान महिन्यातून एकदा नियमित उपसा करणं अत्यंत आवश्यक असल्याचे मागणी होत आहे। नियमित देखभाल आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही प्रवाशांकडून केला गेला आहे। प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झालेल्या या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन शौचालयावरील कुलूप काढून ते त्वरित सुरू करावं, तसेच सांडपाण्याची समस्या दूर करून स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मी नगरसेवक अशोक मासाळे, अजितदादा गट। आज मी इथं कामगार आमचे कामगार इथं सोडायला मी आलतो सिटी बस स्टँडच्या इथं। तर इथं आल्यानंतर परत बाकी नागरिक काही ओळखीची गाठ पडली आणि म्हटले इथं सुलभ शौचालय बंद आहे आणि नागरिकांची फार गैरसोय झालेली आहे आणि ड्रेनेजचं दुर्गंधी, मैला मिश्रित पाणी हे सगळं बाहेर रोडवर आलेलं आहे। याचा जरा बंदोबस्त करा आणि महापालिकेला सांगा। महापालिकेचं काय इथं फारसं हे येत नाही, हे एसटी महामंडळाचा सगळा विषय आहे। एसटी महामंडळाने इथं कोट्यावधी रुपये निधी दिलेला आहे। इथं कॉन्क्रीटीकरण रस्ते झालेत, खरं सुलभ शौचालय व लेडीज आपले जे वयस्कर व्यक्ती असतात त्यांच्यासाठी इथं कुठलीही सोय केलेली नाही, निवारा शेड नाही। हे त्वरित एसटी महामंडळानं व इथल्या व्यवस्थापक यांनी करावं, हे आम्ही ह्यासाठी हे आज माध्यमाशी बोलत आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की इथं टॉयलेट जलद गतीनं रिपेरी करून नागरिकांच्या सगळ्या सुविधा देण्यात यावं, ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। या शौचालय बघितलं काय लेडीज जेंट्स शौचालयाला कुलूप घातलंय, तर ही गैरसोय एसटी महामंडळाची आहे आणि ही गैरसोय थांबवण्यात यावी, हे जलद गतीने करण्यात यावी एवढीच मागणी करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।